हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर इथे बघा पहाटेचे ना 6 वाजलेले आहेत आणि थोडासा उशीर पण झाला आणि आभाळ तर एकदम असं दाटून आलेलं आहे. आणि माझी इथे अंघोळ वगैरे झाली, छान असे फ्रेश वगैरे झाल्यानंतर ना इतकं छान वाटतं ना, खरंच खूप म्हणजे खूप छान वाटतं. आणि ते मी चहा पण बनवायला ठेवलेला आहे. तर मी आज ना तुमच्याशी ना एक रेसिपी शेअर करणार आहे. तर एका ताईची मला कमेंट होती की ताई तुम्ही उपमा कसं बनवता, त्याची रेसिपी शेअर करा. म्हणून मी त्या ताईसाठी ना हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. तर इथे बघा मी ना उपमा घेतलेला आहे, रवा घेतलेला आहे. तर इथे मी भाजून वगैरे घेते रवा आणि एक 5 मिनटं ना रवा ना मंद आचेवर भाजून घ्यायचा. आणि त्यामध्ये ना थोडंसं ना आपण हलकंसं भाजून घ्यायचं आहे आणि एकदम ना फास्ट गॅस ठेवायचा नाही आहे. एकदम मंद आचेवर ना आपण रवा भाजून घ्यायचा आहे आणि सतत नाही या रव्याला हलवत राहायचं, मग नाहीतर ना आपला रवा करपू शकतो. आणि तुम्ही पाहू शकताय इथे ना मी रवा एका प्लेटमध्ये काढून घेतलं. आणि उपमा बनवण्यासाठी ना काय काय साहित्य लागते मी तुमच्याशी शेअर करते. तर इथे बघा मी 2 चमचे ना तेल घालून घेतलं आणि नंतर ना इथे मोहरी टाकून घेतलेली आहे. आणि मोहरी छान फुलली की नाही त्याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आणि कढीपत्ता आणि मिरची आणि कांदा ना सोनेरी रंग येईपर्यंत ना परतून घ्यायचा आहे. आणि कोथिंबीर नव्हती माझ्याकडे म्हणून मी कोथिंबीर ॲड केली नाही. तुम्ही कोथिंबीर अवश्य वापरा आणि खूप छान लागते बरं का कोथिंबीर असल्यामुळे उपमा. आणि इथे बघा मी छान साहित्य ना गुलाबी रंग येईपर्यंत ना परतून घेणार आहे. आणि मी दुसऱ्या शेगडीवरती ना पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, कारण लवकर आपला उपमा तयार होतो. आणि शक्यतो ना सर्वांना एकदम असा सुटसुटीत मोकळा असा ना उपमा आवडतो. मी ह्याच्यामध्ये ना उडदाची डाळ पण ॲड केलेली आहे आणि शेंगदाणे आणि थोडेसे फुटाणे पण ॲड केले. आणि उडदाच्या डाळीमुळे ना खूप छान फ्लेवर होतं बरं का या उपम्याला. आणि एक उकळी काढायची आणि उकळलेलं पाणी असल्यामुळे ना लगेच पाणी उकळतं. आणि तुम्ही पाहू शकता इथे मी चवीपुरतं मीठ पण टाकून घेतलेलं आहे. आणि इथे बघा मी छानसं ना एक 5 मिनटं आणखीन पाण्याला उकळी येऊ दिली. आणि थोडं असं रवा टाकत ना मी परतून घ्यायचं आहे आणि जेणेकरून याच्या गुठळ्या बनणार नाहीत. आणि तुम्ही पाहू शकताय छान इथे ना आपला उपमा तयार होतोय. आणि सतत असं ढवळायचं म्हणजे जेणेकरून याच्या गुठळ्या होणार नाहीत. आणि तुम्ही पाहू शकताय इथं ना मी एक 5 मिनटं ना याच्यावरती एक प्लेट झाकून घेते, म्हणजे जेणेकरून आपला छान असा ना उपमा तयार होईल. आणि 2-3 मिनटं याला ना वाफ काढली ना खरंच खूप भारी आणि भन्नाट लागतो बरं का. आणि याच्यामध्ये ना आपण थोडंसं लिंबू पिळून घेतले मी आणि थोडीशी किंचित मी साखर पण ॲड केलेली आहे. आणि साखरेमुळे आणि लिंबूमुळे ना खूप छान जबरदस्त चव येते बरं का या उपम्याला. आणि असा उडदाची उपमा ना खरंच खूप भारी लागतो. उडदाची डाळ टाकून तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही कुठल्या पद्धतीने उपमा बनवताय. मी तरी अशा पद्धतीने उपमा बनवते. आणि इथे बघा उपमा आपला तयार झालेला आहे. आणि इथे ना आपला उपमा तयार झाला. आणि आता चला मी सर्वांना इथे ना उपमा वगैरे देते. आणि मी आणि शौर्यनं दोघं टी व्ही पाहत ना उपमा खातोय. आणि शौर्यला पोहे आवडतात, त्याला म्हटलं आज खूप छान असं वेगळ्या पद्धतीने बनवलेलं आहे, खाऊन तरी बघ म्हटलं. आणि आमचं उपमा वगैरे खाऊन झाला आणि छानसं इथे वरण बनवलं. आणि आज भाजीमध्ये ना दोडका बनवायचा आहे. तर मी इथे ना दोडका ना छान असं ना चिरून घेतला आणि म्हणजे पाण्यामध्ये उकडून घेतलं त्याला दोडक्याला, म्हणजे जेणेकरून ना वरची त्याचं टारफल पण काढलेलं आहे, कारण ते जेवताना ना करकर करणार नाही दोडका, म्हणून त्याच्यावरची साल काढून घेतली आणि छानसं त्याला उकळून घेतलेलं आहे. आणि टोमॅटो घेतलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट बनवलेली आहे. आणि ते आपल्या शौर्यासाठी ना मी भेंडी बनवलेली आहे. आणि आहोनी तेवढ्यात ना भाजीपाला आणलेला आहे. तुम्ही पाहू शकताय खूप म्हणजे खूप महाग झालेला आहे बरं का भाजीपाला. आणि एवढंच ना 250 रुपयाचा भाजीपाला आहे आणि खूप महाग होता म्हटले. आणि आता राहू द्या, चला आता किती का महाग असू द्या आपण भाजीला तरी स्वयंपाकामध्ये तर भाजी लागतेच. आणि आता चला तुमच्याशी शेअर करते आहोनी काय काय आणलेलं आहे ते. आणि इथे बघा 20 रुपयाला नाही कांद्याची पात भेटलेली आहे, कारण संध्याकाळी पाणीपुरी बनवावं म्हणते त्यासाठी कांद्याची पात सांगितलेली होती त्यांना. आणि दोडका. आणि इथे बघा आणखीन ना वांगं आणलेलं आहे. वांगं एक अर्धा किलो आणलेले आहेत, 40 रुपये अर्धा किलो वांगी. आणि ही ना आपली मेथी शौर्यला आवडते पण खूप महाग होती म्हटले, 30 रुपयाला एक पिंडी एवढीशीच मेथी आणि 20 रुपयाला कोथिंबीर एवढी ना
खूप म्हणजे खूप महाग होतं आणि सगळं भाजीपाला ना आता जास्तीचं भाजीपाला नाहीच आहे बाजारामध्ये. आणि भेंडी आणलेल्या आहेत आणि आपलं काय टमॅटो वगैरे सर्व थोडं थोडंच भाजीपाला आणलेले आहेत. कारण म्हटलं आता एक 4-5 दिवसापुरतं तरी आणा, परत नेक्स्ट आणता येईल. आणि चला ते मी पिशवी पण व्यवस्थित काढून ठेवते आणि तुम्हाला मी दाखवते काय काय आणलेलं आहे ते. आणि ते बघा 1 किलो टोमॅटो आणलेले होते आणि अगोदरचे पण आहेत टोमॅटो. आणि हे बघा 20 रुपयाची कोथिंबीर एवढीशी आणि 4 दिवस जर वापरली ना एवढी सगळी कोथिंबीर फिनिश होती. आणि ही आहे 20 रुपयाला पालक आणलेले आहेत. आणि भेंडी 30 रुपये अर्धा किलो आणि 40 रुपये अर्धा किलो वांगी आणि 20 रुपयाला कांद्याची पात आणि 30 रुपये अर्धा किलो दोडका. आणि कोथिंबीर आणखीन पाहावी होती पण ते 20 रुपयाला एकच म्हटल्यावर एकच आणलेले आहेत आहोंनी. आणि हे बघा 20 रुपयाला कांद्याची पात आणलेले आहेत आणि ही 30 रुपयाला मेथी. आणि मेथी कसं सर्वांनाच आवडते, शहरला पण फार आवडते बरं का मेथीची भाजी. आणि ते दोडके आणलेले आहेत आणि हे पण अर्धा किलोचं आहेत दोडके. आणि आता मी सर्व फ्रीज वगैरे क्लीन करते, पण आठवड्यातून एकदा मी पुसून घेते फ्रीज आणि महिन्यातून एकदा ना पूर्ण डीप क्लिनिंग करते. आणि आज काय डीप क्लिनिंग करणार नाही, फक्त वरून असं पुसून घेणार आहे. कारण पुसून घेतल्यामुळे त्यांना आपल्याला जेवढी भाजी लागतात ना तेवढं सर्व ठेवून द्यायचं, नाहीतर एकदमच मग आपण फ्रीज क्लिनिंगला घेतलं ना खूप म्हणजे खूप असं हार्ड होतं आणि खूप वेळ लागतो. आणि इथे मी टोमॅटो वगैरे आहेत ना ते कॅरीमध्ये ठेवून देते. आणि त्याचा ट्रे आहे ना टोमॅटोचा आणि लिंबूचा आणि एगचा ट्रे वगैरे ती मी घासून घेते. आणि आपला ह्याचा काचेचा वरून ह्याच्यावरती एक ट्रे असतो ते फुटलेलं आहे आणि ते तर कसं जागाच मावेना झाले ते फुटल्यामुळे. आणि कप्पे थोडेच झालेत आणि ते असेल त्यांना भरपूर आपल्या भाजीपाला आणि जे काही एक्स्ट्राचं आहे ते पण बसलं असतं. आणि मिरची, भेंडी आणि कोथिंबीर वगैरे मी नंतर निवडून ठेवणार आहे. आणि इथे बघा वांगी आहेत, ते पण मी आता कॅरीमध्ये व्यवस्थित ठेवून देते. आणि हे घासेपर्यंत ना ते मी आता बाहेरच ठेवून देणार आहे. आणि बाहेरून पण ना मी इथे फ्रीज पुसून घेतलं आणि कापडनं ओलं करून थोडंसं स्प्रे वगैरे मारला आणि लिक्विडचा तेच ना थोडंसं मी पुसून वगैरे घेतलं. आणि आता चला ही एवढी ना ट्रे आणि भांडे पण आहेत सकाळच्या नाश्त्याची उपम्याची, ते पण मला घासायचे आहेत. आणि आता म्हटलं आता चला स्वयंपाक तर भाजी तर सगळं बनवून झालेलं आहेत आणि आई चुलीवरती भाकरी बनवलेल्या आहेत. आणि ते बघा मी ट्रे वगैरे सर्व घासून घेतले आणि 2 बॉटल्स होते शौर्यचे पण. आता शौर्यची स्कूल पण ना 3 तारखेला चालू होणार आहे. आता दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या शौर्यच्या आणि ते मी सर्व भांडी पण घासून घेते. आणि टोमॅटोचे डाग आहेत ना ते निघन होते ट्रेमधले. आणि तरी मी ते सर्व भांडी वगैरे घासून घेतले. आणखीन आता जॉबला तरी जायचं आहे, किती 10 वाजता जायचं आहे आणि आता सकाळच्या 9 वाजले आहेत. आणि सर्व भांडी वगैरे घासून घेतले. आणि शौर्यला स्कूलला सुट्टी असल्यामुळं त्याचा दिवसभर दंगा चालू असतो. आणि ते बघा पूर्ण किचन ओटा वगैरे क्लीन करून घेतला आणि भाजी वगैरे बनवली मी आता साईडला ठेवून देत असते. आणि भांडी पण मी घासून घेतलेले आहेत आणि सुकण्यासाठी ना मी ठेवलेले आहेत. आणि आत्ता ना दुपारच्या 1:30 वाजले आहेत. आणि आता चला मी जेवण वगैरे करून घेते. जेवणामध्ये ना छान अशी आईने भाकरी बनवली चुलीवरती आणि भाजी भात वगैरे. आता ना सायंकाळच्या 4:30 वाजलेले आहेत आणि आता मी पाणीपुरीचं बेत बनवणार आहे. त्यासाठी ना मी आपलं काय म्हणतात चिंच आणि गूळ पण ना भिजू घातलेलं आहे आणि तुम्हाला दाखवते. आता ना सायंकाळच्या 4:30 वाजलेले आहेत आणि 4:30 वाजलेत पण आता बनवेपर्यंत ना 5:30 वगैरे आणि इथे तुम्ही पाहू शकताय सायंकाळच्या 4:30 वाजलेले आहेत. आणि बाहेरचं वातावरण तर ना एकदम असं सकाळपासून बघा खूप म्हणजे खूप असं आभाळ दाटलेलं आहे. पाऊस येतो की काय की येईल बहुतेक पाऊस असं वाटते मला, कारण गारठा तरी भरपूर सुटलेला आहे आणि वारा पण आहे. चला आता सायंकाळचे 4-4:30 वाजले. छानपैकी आपण ना पाणीपुरीचा बेत बनवूया. आणि हे ना पाणीपुरी गेल्या महिन्यामध्ये मी आणले होते, 3-4 वेळा खाल्लो पुऱ्या आणि पाणीपुरी बनवून. आणि ते मी पुऱ्या छान असं तळून घेते. रेडीमेड अशा पुऱ्या भेटतात बरं का. आणि ते मी तेलामध्ये ना छान असं ना मीडियम गॅसवरती तळून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून ना लगेच ना करपणार नाही. तुम्ही पाहू शकता इथे ना मी सर्व अशा ना पुऱ्या तळून घेते. आणि ते सर्व एक एक एवढे करून ना मी सर्व पुऱ्या तळून घेऊन ना मला पाणीपुरीची पण पुऱ्याबरोबर खाण्यासाठी पाणी पण बनवायचं आहे. ते पण मी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवणार आहे, घरगुती. मी काही पुदिना वगैरे माझ्याकडे नाही आहे, आता जे आहे त्याच्यामध्येच मी बनवणार आहे. तर इथे बघा सर्व ना पुऱ्या वगैरे तळून घेतल्या मी. ही पाणीपुरी बनवायला ना खूप म्हणजे खूप वेळ लागत नाही, एक 10 मिनटामध्ये सर्व पुऱ्या तळून होतात. आणि नाही म्हटलं तरी 100-120 तरी ह्या पुऱ्या आहेत
कारण सर्वांना 10 तरी खायला पाहिजे, नाहीतर कितीही पाणीपुरी खाऊ दे पण मन भरत नाही. पोट भरतं पण मन भरत नाही बरं का या पाणीपुरीमुळे. आणि सर्वांनाच आवडीचा, लहानापासून ते मोठ्यांपर्यंत आवडीचा म्हणजे पाणीपुरी. आणि आता चला मी पुरी पाणी खाणं म्हणजे पुरीवर खाण्यासाठी ना पाणी बनवणार आहे. पटापट सर्व तळून वगैरे घेते आणि दुपारीनंच मी आपलं चिंच आणि गूळ मी भिजत घातलं होतं आणि अर्धा तासामध्ये ना खूप छान चिंच आणि गूळ भिजलेले आहे. आणि सर्व ना मी इथे पुऱ्या वगैरे छानपैकी ना एक टोपली भरलेली आहे, तुम्ही पाहू शकताय बरं का. 100 किंवा 120 पुऱ्या आहेत. हे सर्वांना पोट भरून खाऊन उरलं तरच मग कसं वाटतं, पाणीपुरी खाल्ल्यासारखं वाटते. आणि कांद्याची पात बारीक चिरलेली आहे आणि तुम्ही पाहू शकताय सकाळी आहोनीनं भाजीपाला आणला होता ना, त्याच कांद्याची पात आहे, तीच आहे. आणि शेव आणलेली आहे विकत, बारीक शेव आणलेली आहे. आणि छान बघा इथे मी पुऱ्या वगैरे सर्व तळून घेतलेल्या आहेत. आणि आता चला आम्ही सर्वजण पाणीपुरीचा एन्जॉय करतो. आणि ते ना पाणी बनवलेलं आहे, तर चिंच, गूळ, थोडंसं चाट मसाला आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी लाल तिखट टाकलेली आहे. आणि कोथिंबीर आणि पुदिना मी ॲड केलेली नाही, माझ्याकडे कोथिंबीर थोडीच होती पण पुदिना नव्हता. आहे तेवढ्यामध्ये पटकन आणि झटपट होईल असं मी पाणीपुरी बनवलेलं आहे. आणि ते बघा मी शौर्यला आणि सर्वांनाच मी ते प्लेटमध्ये ना पुऱ्या वगैरे काढून छानपैकी ते ना सर्वांसाठी पाणीपुरीचं प्लेट वगैरे बनवते. याच्यामध्ये ना बटाटा आणि ते काय मी छोलेचं वगैरे काहीच बनवलं नाही. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी घरगुतीनं सर्वांना बनवता येईल असं मी ना पाणीपुरी बनवलेलं आहे. आणि थोडंसं मी फ्रीजमध्ये पण ठेवून दिलं पाणी. आणि ते कसं थंड होऊन झालं ना खूप छान लागतात बरं का पाणीपुरी खायला आणि एकदम मजा येते. आणि थंड पाणीपुरीमध्ये ना आपण असं बुडवून खायचं ना, खरंच वा क्या बात आहे. आणि आता चला आम्ही इथे सर्वजण फॅमिलीसोबत आमची पाणीपुरी खाणं चालू आहे. आणि चला छानपैकी इथे आमचा पाणीपुरी वगैरे खाऊन घेतो. आणि तुम्ही पण ना असंच पाणीपुरी बनवता का आणि कुठल्या प्रकारे बनवताय, कशा पद्धतीने बनवताय मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर लगेच चहा बनवणार आहे. तर आज शौर्य चहा बनवतोय. शौर्य काय बनवतो? शौर्य काय बनवतो? येते बनवायला? काय काय टाकायचं अगोदर? साखर झाल्यानंतर परत काय टाकायचं? चहा पावडर. बरं टाका. बरं आता टाकले की 1 चमचा साखर. आणखीन टाक की आणखीन साखर. हो पहिल्यांदा शौर्य चहा बनवते बरं का. हो चहा पावडर येते का? आहे का टोपणामध्ये? अरे बापरे येत नाही तुला. टाका एवढं. हो टाका लवकर. व्हेरी गुड. हेट घे ना हेच. शौर्य आता काय करायचं? चहा उकळायचं. आता चहा उकळल्यानंतर मग नंतर काय टाकायचं? दूध. ओके आता छान ते ना आपण चहा उकळून घेऊया. आज ना शौर्य पहिल्यांदा चहा बनवतोय. आणि इथे बघा छानपैकी इथे आपला चहा रेडी होत आहे. आणि आता उकळल्यानंतर दूध ओतायचं ना. ओके चला काय काय लागतं, कप, चहाची गाळण वगैरे घ्यायची. तुला येतं ना गाळायला? येतं का चहा गाळायला? येतं. घे हो स्लो होता भाजल. ओके ओके थांब 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 बाश. चहा तरी आता रेडी झालेला आहे. आणि बोलत नाही का सर्वांना चहा प्यायला? या तुम्ही पण माझ्या हातचा चहा प्यायला. आणि ते बघा शौर्यने ना चहा घेऊन बसलेला आहे त्याला चहा पिण्यासाठी. चला आता शौर्याच्या हातचा या सगळे तिंपण असं गरमागरम छान असं दुधातलं चहा प्यायला. आज ना शौर्यने स्वतःहून पहिल्यांदा चहा बनवलेला आहे. आणि त्याच्यासाठी ना एक खास आणि आनंदाचा ना हा अनुभव आहे बरं का. आणि तो खूप छान असं ना चहा बनवला. मी सर्वजण चहाचं एन्जॉय केलं आणि सर्वांनीच शौर्याचं कौतुक केलं आणि खूप छान असं चहा बनवल्यामुळे. आणि आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि उपम्याची रेसिपी आणि पाणीपुरीचं बेत आणि शौर्यने बनवलेला चहा कसा वाटला मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब. बाय.